शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलोय आणि सगळ्यात महत्त्वाचं यंत्र या ठिकाणी दिसलं त्याविषयीच तुम्हाला माहिती देतोय. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात होते, परंतु लागवडीची जी लगबग असते त्या लगबगीमध्ये शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. लागवडीची सगळ्यात महत्त्वाची समस्या ही आपल्याला जाणवते, परंतु ती जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी आज जे यांत्रिकीकरण वाढतंय तर असंच एक यंत्र आपल्याला समोर दिसलं, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. कारण जर आपल्याला लागवड करायची असेल 1 एकर क्षेत्र, तर खूप मोठ्या प्रमाणात लागवडीचा खर्च हा मजुरावरती येत असतो आणि आपला वेळही खूप जात असतो. तर तो वेळ वाचावा आणि खर्च वाचावा, तर यासाठीची मशिनरी आहे ही काम कशी करते, कसा याचा वापर आपण करू शकतो किंवा याची किंमत काय, याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया. कांदा उत्पादकांनी नक्की हा व्हिडिओ बघायलाच पाहिजे. तर नमस्कार. नमस्कार. तर आपण जे कांदा लागवडीसाठी, रोप लागवडीसाठी जी मशिनरी दिली आहे, याविषयी आपले जे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी आहेत त्यांना सविस्तर माहिती सांगावी की रोप ज्यावेळेस तयार होतं, रोप तयार झाल्यापासून ते लागवड करेपर्यंत आणि याची किंमत वगैरे सगळी माहिती तुम्ही द्यावी. बेसिकली हे जे मशीन आहे हे कांदा पीक डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं मशीन आहे. हाय डेन्सिटी क्रॉप मध्ये जे कांदा पीक मोडतो, कारण जगामध्ये सगळ्यात जास्त सधन लागवड, जे सगळ्यात घनता जास्त म्हणजे डेन्सिटी जास्त असणारं पीक कोणतं असेल तर कांदा लागवड आहे. एका एकर मध्ये जवळजवळ 2 लाख 2.5 लाख रोप एका एकर मध्ये आपण बसवतो. आता याच्यामध्ये हे जे मशीन आहे हे एक सेमी ऑटोमॅटिक प्रकारचं मशीन आहे. सेमी ऑटोमॅटिक का? कारण की याच्यावरती माणूस बसणार आहे आणि माणूस 1 बाय 1 रोप याच्यामध्ये फीड करणार आहे, म्हणून हे सेमी ऑटोमॅटिक आहे. हे मशीन चालण्यासाठी एका ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. 50 HP प्लस क्रिपर गिअर असणारा ट्रॅक्टर याच्यासाठी गरजेचं आहे. याच्यामध्ये ऑपरेशन असं चालतं का सर्वसाधारण 5 मजूर बसतात, 1 2 3 2 पाठीमागे. बरोबर. त्यांना रोप पुरवलं जातं. याच्यामध्ये रोप ठेवण्याची व्यवस्था आहे. बरोबर. आणि जो माणूस याच्यावरती बसतो तो रोपाची जुडी घेऊन 1 बाय 1 याच्यामध्ये रोप फीड करतो. म्हणजे जे रोप आपण ठेवणार आहोत ते प्रत्येक जण 5 जण आहेत, तर एक 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 या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं. त्यानुसार मग ते याच्यामध्ये फायदा काय मिळतो का 2 रोपातला अंतर, 2 ओळीतला अंतर एकदम स्पेसिफिक मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर रोपाची जी खोली ती पण एक सर्वसाधारण ऑप्टिमम लेवलला आपण सेट करू शकतो. आता ह्या ठिकाणी एक चाक दिलेलं आहे, या ठिकाणी बघू शकता आपण. चाकाला लेवल ऍडजस्ट करण्यासाठी सिस्टीम, बरोबर, जेणेकरून रोपाची खोली आपण ठरवू शकतो. आणि हे मशीन लागवड बरोबर रान बांधणीचं जे काम आहे ते हे बघू शकतो. ह्या ठिकाणी ही जी मेकॅनिझम दिसते ही बेड मेकर मेकॅनिझम आहे. तर पुढे ती बेड बनवत चालते, पाठीमागं लागवड होत चालते. म्हणजे रान बांधणीचं काम हे सायमल्टेनियसली चालतं. किंवा हा बेड मेकर काढून ज्यांच्याकडे पाठपाण्याची व्यवस्था आहे, ज्यांच्याकडे ठिबक किंवा तुषार सिंचनाची व्यवस्था नसून पाठपाण्याची व्यवस्था आहे, त्यांना इथं आपण सारा यंत्र लावण्याची व्यवस्था या ठिकाणी करू शकतो. बरोबर. सांगायला अजून एक आनंदाची गोष्ट मी सांगू शकतो का ही पूर्णपणे मेड इन इंडिया मशीन आहे. SP ॲग्रो इनोव्हेशन्स जी आपली कंपनी आहे, हा पूर्णपणे रिसर्च प्रोडक्ट आहे. प्लांटोमेट या मशीनला आपण नाव दिलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र जो लागवडीसाठी त्याला मदत करतो. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला आपण बघू शकता की ह्या बाजूला ट्रॅक्टर फिट करण्याची व्यवस्था आहे. 3 पॉइंट लिंकेजने या ठिकाणी फिट होतो. आणि ट्रॅक्टरला या ठिकाणी PTO ची ताकद आपल्याला द्यावा लागते. PTOच्या ताकदीवरती हे मशीन फिरतं. बरोबर. तर संपूर्ण तुम्ही जे आहेत बेड मेकर, म्हणजे चालू मध्ये बेड सुद्धा तयार होतो. बरोबर, बेड सुद्धा तयार होतं. फक्त याला 50 HP च्या पुढचा ट्रॅक्टर आवश्यक आहे. आता याच्यामध्ये आपण जसं कांदा रोप लागवडीचं बघतो, कांद्याबरोबर इतर जे हाय डेन्सिटी क्रॉप आहेत त्याच्यामध्ये मग लसूण मोडतो. तर लसणाची पण या ठिकाणी लागवड करू शकतो. त्याच्या खालोखाल भाजीपाल्याच्या पिकामध्ये कोबी आणि फ्लावर येतो. कोबी फ्लावरची पण लागवड अतिशय उत्तमरित्या याच्यामध्ये आपण करू. मिरची टोमॅटो साठी सेम मेकॅनिझम वापर होऊ शकतो, पण इतकं मोठं मशीनची गरज नाही. त्याच्यासाठी छोटं एखादं मशीन आपण भविष्यामध्ये डेव्हलप करून मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत. बरोबर बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं की याद्वारे आपण लागवड कशी करू शकतो. तर समजा 1 एकर क्षेत्र जर कांदा लागवड करायची असेल तर एक टायमिंग किती लागू शकतो या यंत्राद्वारे? आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये मी प्रत्येक वेळा शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारतो का एका एकरामध्ये रोपांची संख्या किती.
कारण की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना रोपांची संख्याच त्या ठिकाणी माहीत नसते. बरोबर. तर सर्वसाधारण ज्यावेळेस आपण चांगल्या ॲव्हरेजची अपेक्षा करतो ती कांद्यामध्ये 20 टनाची असते. हा. आणि 20 टन कांदा जर आपल्याला उत्पादन काढायचं असेल तर कमीत कमी 2 लाख संख्या त्याच्यामध्ये संख्या आवश्यक असणं आवश्यक, कारण की प्रत्येक कांदा सरासरीमध्ये 100 ग्रॅमचा आपला बनणार आहे. बरोबर. तर 2 लाख संख्या ज्यावेळेस लावायची तर ह्या मशीनची कॅपॅसिटी आरली ताशी 20,000 रोपं लावण्याची आहे. बरोबर. तर 20,000 रोपं जर ताशी लावायची असतील तर पूर्णपणे 10 तास मशीन चालल्यानंतर 1 एकराची आपली एक एकर लागवड क्षेत्र होणार. व्यवस्थित आता हे लागवड 5 सीटर होऊ मशीन आहे, त्याच्यामध्ये एक 6 सीटर मशीन येतं आणि एक 8 सीटर मशीन येतं. ओके, याच्यापेक्षा मोठे मोठे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये स्पीड वाढत चालतो ओके. कामकाजाचा आणि वेळ कमी वेळ कमी होत चालतो. आता याच्यामध्ये कम्पॅरेटिव्ह जर अनालिसिस केलं आपण, जिथं आपल्याला 35 ते 40 लेबर 1 एकर लागवडीसाठी लागतं, बरोबर, तिथं 5 ते 6 मजुरामध्ये 1 एकराचं आपलं त्या ठिकाणी काम होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे याच्यामध्ये मजुराची बचत आहे आणि प्रत्यक्ष जो मजूर इथं बसून काम करणार आहे त्याच्या कष्ट पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याला कमी एकाच लागणार आहे. ठिकाणी बसून, कारण अशी लागवड करण्यापेक्षा एका ठिकाणी बसून मशिनरी व्यवस्थित लागवड करते आणि अंतर सुद्धा कमी जास्त होत याच्यामध्ये अजून एक फायद्याची गोष्ट आहे का, अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा लागवडी काही शेतकरी करतात. बरोबर. याला लाईटची वगैरे व्यवस्था हा 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 बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं वेळेची, पैशाची, तुमची सगळ्यात महत्वाचा फायदा आहे त्या ठिकाणी. आणि लागवड ही व्यवस्थित होते. बरोबर. आणि याच्यामध्ये अजून एक जे आहे सगळ्यात महत्वाची बाब की उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शास्त्रीय पद्धतीने जी कांदा लागवड ती आपण याच्याने करू शकतो. बरोबर. विद्यापीठ आपल्या शिफारस करतात 14 बाय 12 सेंटीमीटरवर लागवड करा. प्रत्यक्षात ते शक्य होत नाही. तर ह्या मशीनने ते आपण शक्य करू शकतो. म्हणजे जो डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते व्यवस्थित मेंटेन आपण या मशीनद्वारे करू शकतो. तर सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न, आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती या मशीन विषयी बघितली की लागवड कशी करावी, किती अंतरावर होईल, या सगळ्या गोष्टी. तर याचा प्रमुख जो विषय आहे तो म्हणजे किंमत. तर याची किंमत शेतकऱ्यांना किती मध्ये पडेल? आता याच्यामध्ये असं आहे, जे 5 सीटर मशीन आहे याची किंमत 3,54,000 रुपये आहे. 3,54,000. 6 सीटर 4,14,000 आणि 5 सीटर जे आहे 5,51,000 अशी त्याची किंमत आहे, इन्क्लुडिंग जीएसटी ची. इन्क्लुडिंग जीएसटी. ओके. आता याच्यावरती काही गव्हर्नमेंट कडून सबसिडी, अनुदान वगैरे आहे का? आता मुळात हा जो प्रोजेक्ट आहे हा इथं आपण बघू शकता, त्या प्रोजेक्टला मुळातच सपोर्ट मिळाला आहे ऍग्रीकल्चरल वेलफेअर मिनिस्ट्रीचा. बरोबर. भविष्यामध्ये त्यांच्या गाईडलाईन्स नुसार आपण याचा टेस्टिंग रिपोर्ट जनरेट करतोय. तर आगामी काळामध्ये सबसिडीसाठी हे मशीन अप्रूव्ह होणार आहे लवकरात. सध्या तरी अजून नाही, पण येणाऱ्या कालावधीमध्ये लवकर. तर नक्की शेतकरी मित्रांनो, खरंच एक फायद्याचं आहे, कारण कांदा हा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होत असतो आणि त्यासाठी लागवडीसाठी फायदेशीर असं मशीन आहे. याविषयी त्यांनी संपूर्ण माहिती आणि किंमत सांगितली. आता जर एक शेवटचा प्रश्न की शेतकऱ्यांना जर हे मागवायचं असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर तुमचा कस्टमर केअर नंबर किंवा कुठं तुमच्याशी संपर्क साधू शकता, तो एक नंबर द्यावा. आता SP ॲग्रो इनोव्हेशन्स जी आमचं कंपनी आहे ही राहुरी नगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे. आमचा संपर्क क्रमांक आहे 9730123005 किंवा 992222708457. तर ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून आमच्याशी याची मशीनची अधिकची माहिती घेऊ शकता आणि मशीन उपलब्धतेच्या बद्दलचं पण त्या ठिकाणी सांगूया. तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या मशीन विषयी सगळी माहिती, यंत्राविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अधिक. आणि नक्की मला तरी वाटतं शेतकऱ्यांना खूप फायद्याचं असं मशीन आहे. आज कांदा लागवडीचा जर विचार केला आपण, नाशिक असेल किंवा इतर जिल्हे जे असतील त्या जिल्ह्यांमध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात लागवड होतो आणि जर इतका तुमचा फायदा होणार असेल तर एक वेळेस माहिती घेऊन नक्की शेतकऱ्यांनी घ्यायलाच पाहिजे. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला नाव, नंबर आपण दिलेला आहे. तर यांनी जी आपल्याला संपूर्ण माहिती दिली आहे त्याविषयी ॲग्रो इंडिया गुरु परिवारातर्फे, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.